everyone. Myself, Professor Suryamshi Satish Vishwasrao. I have been working at Gyanbas upon Ramosi Junior College, Yeroda, Pune 6 for last 20 years as a maths teacher. Now, today we are going to discuss about how to prepare MST CET exam. तर विद्यार्थी मित्रों, MST CET एक्झाम ही एकूण आपली 100 गुणांची असून त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 50 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. या 50 प्रश्नांपैकी एकूण 10 प्रश्न हे इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून उरलेले 40 क्वेश्चन हे इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. मग आता MST CET ला आपल्याला सामोरं जात असताना सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण इयत्ता 11वी आणि 12वीच्या जो तुम्हाला टेक्स्टबुक दिलेलं आहे त्या टेक्स्टबुकचा आपल्याला संपूर्ण अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. प्रत्येक कन्सेप्ट त्यामधली माहिती करून घेणं आपल्याला अपेक्षित असते. त्याचबरोबर ट्रिग्नोमेट्रिकचे जे फॉर्म्युले आहेत त्यांची रिव्हिजन तुम्हाला पुन्हा पुन्हा करावी लागेल. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेस तुमचे पाठ असले पाहिजेत. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ असतील तरच तुम्हाला इंटिग्रेशनचे उदाहरणं सोडवता येतील, अन्यथा तुम्हाला उदाहरणं सोडवता येणार नाही. पहिले आपण फॉर्म्युल्यांची रिव्हिजन व्यवस्थित करा. ती रिव्हिजन झाल्यानंतर प्रत्यक्ष अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमावर कोणत्या प्रकरणावर किती वेटेज असेल आणि कशा प्रकारचे प्रश्न येतील ते आपण त्या ठिकाणी बघूया. बघा, आता या ठिकाणी इयत्ता 12वीच्या सिलेबसमध्ये पेपर फर्स्टमध्ये एकूण चॅप्टर आहेत लॉजिक, मॅट्रिक्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, वेक्टर, लाईन, प्लेन, 3 डायमेन्शनल जॉमेट्री आणि लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. पेपर सेकंड मध्ये असणारे कंटिन्युटी, डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफायनाइट इंटिग्रल, ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल, डिफरन्शियल इक्वेशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबॅबिलिटी. एवढा एकूण सिलेबस त्यामध्ये कंटेन आहे. त्याचबरोबर इयत्ता 11वी मधलं लाईन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, डबल अँगल, ट्रिपल अँगल, अलाइड अँगल, हाफ अँगल हे सर्व फॉर्म्युलेस तुमची त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाठ असणं अपेक्षित आहे. आता राहिला मेन परीक्षेचा अभ्यासक्रमामध्ये कोणत्या प्रकरणाला आपण कसा वेटेज असेल किंवा कोणत्या प्रकरणाचा अभ्यास आपण जर केला तर आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क मिळू शकते. पहिली गोष्ट, परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे सर्वसाधारण इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असतील. जनरली टेक्स्टबुक मध्ये सॉल्व केलेले जे एक्झाम्पल्स असतील त्या ठिकाणी ते विचारले जातात. काही चॅप्टर मध्ये उदाहरणं सोडत असताना ट्रिक आहे, त्या ट्रिक्सचा वापर करून आपण त्या ठिकाणी उदाहरणं सोडू शकतो. पहिलं, यामध्ये तुम्ही जर लॉजिक प्रकरणाचा जर अभ्यास केला त्यामध्ये काय विचारू शकतात, प्रिपेअर द ट्रूथ टेबल, शो दॅट टॉटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन, स्विचिंग टेबल, स्विचिंग सर्किट, त्याचबरोबर स्विचिंग सर्किट, ड्युअल्स प्रॉब्लेम यावर आधारित त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर मॅट्रिक्स मध्ये सॉल्व द इक्वेशन बाय रिडक्शन मेथड, सॉल्व द इक्वेशन बाय इन्व्हर्जन मेथड यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये असतात. इन्व्हर्जन मेथडवर ऍडजॉइंट मेथड, इनवर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इनवर्स बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यावर आधारित त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल, सोल्युशन्स या टाइपची उदाहरणं त्या ठिकाणी तुम्ही करणार आहात. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये फाइंड द एक्यूट अँगल बिटवीन द टू लाइन्स, शो दॅट इक्वेशन रिप्रेझेंट्स ए परपेंडिक्युलर लाइन्स, पॅरलल लाइन्स या टॉपिकवर आधारित त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आणि राहिला प्रश्न या ठिकाणी वेक्टर, लाईन, प्लेन आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्री. यामध्ये जर तुम्हाला वेक्टर, लाईन, प्लेन आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्री यामध्ये पुस्तकामध्ये टेक्स्टबुक मध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते सर्व एक्झाम्पल्स तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे.
की त्यापैकीच त्या धर्तीवर आधारितच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर राहिला पार्ट म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. यावर एकच एक्झाम्पल त्या ठिकाणी परीक्षेमध्ये येत आहे आणि एक क्वेश्चन त्याच्यावर विचारणार आहे. एक तर त्या ठिकाणी फाइंड द फिजिबल रिजन, फाइंड द सोल्युशन सेट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम किंवा फॉर्म्युलेट द लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम या स्वरूपामध्ये त्याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर आता पेपर सेकंडमध्ये जर विचार केला तर कंटिन्युटीमध्ये प्रत्येक उदाहरण सोडवताना एक ट्रिक त्या ठिकाणी आहे आणि त्या ट्रिकचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी त्यावरचे उदाहरणं सोडवणं अत्यंत सोपं जाईल. डिफरन्शिएशनमध्ये प्रत्येक प्रकारचं उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी सोडून बघितलं पाहिजे. प्रत्येक प्रकारच्या उदाहरणाची प्रॅक्टिस तुमची असणं अपेक्षित आहे, कारण त्या प्रकारापैकीच कुठलं तरी एक एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारलं जातं. मोस्ट ऑफ द डिफरन्शिएशनमध्ये चेन रूलचा वापर करणं महत्त्वाचं आहे. चेन रूल आणि सबस्टिट्यूशन टाईप यावर आधारित परीक्षेमध्ये उदाहरण विचारलं जातं. त्याचबरोबर पॅरामेट्रिक थेरम हा परीक्षेमध्ये येणार नसून पॅरामेट्रिक थेरमवर आधारित एक्झाम्पल त्या ठिकाणी परीक्षेमध्ये निश्चित विचारलं जातं, म्हणून त्या दृष्टीने त्या ठिकाणी तयारी करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज, त्यामध्ये मग तुम्हाला लॉगॅरिथमिक फंक्शन, अल्जिब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इत्यादी त्या ठिकाणी आहेत. त्या प्रकारची उदाहरणं जर तुम्ही केले तर निश्चित तुमचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट्स अँड नॉर्मल टू द कर्व अँड रेट रिलेटेड टू द एक्झाम्पल्स यावरची जर तुमची व्यवस्थित तयारी असेल तर त्यापैकीच उदाहरणं त्या ठिकाणी परीक्षेमध्ये येणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो म्हणजे इंटिग्रेशन. इंटिग्रेशनवर जर तुम्ही विचारात घेतलं तर एकूण 300 क्वेश्चन त्याच्यावर काढता येतात, 300 उदाहरणं त्याच्यावर आहेत. परंतु CETच्या दृष्टिकोनातून 300 उदाहरणं जरी असतील, एवढं जरी आपल्याला करणं अवघड असेल तर एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की इंटिग्रेशनची तयारी करत असताना डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येणं अपेक्षित आहे. डेरिव्हेटिव्हचा जर अभ्यासक्रम तुम्ही तयारी जर व्यवस्थित तयार केली तर इंटिग्रेशन सोडवणं सोपं जातं. इंटिग्रेशनची तयारी जर तुम्ही व्यवस्थित तयार केली तर तुम्हाला डिफायनाइट इंटिग्रल, ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल आणि डिफरन्शियल इक्वेशनची उदाहरणं सोडवायला मदत होऊ शकते. म्हणून इंटिग्रेशन जरी वास्ट असेल तरी ते करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला इतर प्रकरणांचे मार्क त्या ठिकाणी मिळणार नाहीत. म्हणून पहिली काळजी घ्यायची, इंटिग्रेशन व्यवस्थित त्या ठिकाणी करायचं. मग इंटिग्रेशन करत असताना त्याचबरोबर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबॅबिलिटी हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवून देण्यासारखं प्रकरण आहे. मग आता याच्यामध्ये इंटिग्रेशनमध्ये करायचं काय, तर इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन हा टाईप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर इंटिग्रेशन बाय पार्ट्स, मग इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर आधारित एकूण 3 प्रकारचे उदाहरणं त्या ठिकाणी विचारले जातात. त्या 3 प्रकारांपैकी एक प्रकारचं उदाहरण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतं. त्याच अनुषंगाने जर विचार केला तर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन यामध्ये सुद्धा 3 टाईप आहेत. पहिला टाईप आहे तो म्हणजे इंटिग्रेशन बाय लिनियर नॉन रिपीटेड, लिनियर बट रिपीटेड आणि लिनियर बट इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. अशा 3 प्रकारांपैकी एक त्यामध्ये परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. डिफायनाइट इंटिग्रलमध्ये जर विचार केला तर शेवटचं ॲप्लिकेशन जे आहे ते जर तुम्ही तयार केलं तर त्या ठिकाणी मार्क मिळू शकतील. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडता जो भाग असेल तो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन यावर आधारित त्या ठिकाणी परीक्षेमध्ये उदाहरण विचारलं जातं. ही झाली तुमची MSc CETची एक्झामची तयारी. कोणत्या प्रकरणावर तुम्हाला जोर द्यायचा आहे किंवा कोणत्या प्रकरणावर जास्तीचा भर देऊन कमीत वेळामध्ये उदाहरण कसं आपल्याला सोडवता येईल याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. यासाठी मी काही एक्झाम्पल या ठिकाणी घेऊन दाखवतोय. या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा विचार केला तर डेरिव्हेटिव्हच्या वर आधारित काही 1-2 फॉर्म्युले मी या ठिकाणी दिले तुम्हाला. इफ y इज इक्वल्स टू रूट ऑफ फंक्शन f of x प्लस रूट ऑफ f of x प्लस रूट ऑफ f of x प्लस डॅश 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 इन्फिनिटी
then dy by dx is equals to f dash x upon 2y minus 1. Second, if y is equal to f of x raised to power f of x raised to power f of x dash 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 infinity, then dy by dx is equal to y square f dash x upon f of x into bracket 1 minus log of f of x. मग आता ह्या टाईपवर जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर एक्झाम्पल विचारलेला असेल आणि तुमचे जर हा फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्हाला सीईटीचे आन्सर शोधणं अत्यंत सोपं जाईल. कमी वेळामध्ये कमी सेकंदामध्ये आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. हे या ठिकाणी बघूयात आपण. मग याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलंय बघा. पहिलं एक्झाम्पल आहे, इफ y इज इक्वल्स टू रूट ऑफ cos x plus root of cos x plus root of cos x plus dash 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 plus infinity, then dy by dx is equals to dash dash dash. मग त्या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत, A B C and D. ये ऑप्शन आहे sin x upon 2y minus 1, sin x upon 1 minus 2y, sin x upon 1 plus 2y, cos x upon 1 minus 2y. आता कमी वेळामध्ये आपल्याला याचं योग्य असं आन्सर त्या ठिकाणी शोधून काढायचे. मग हे काढत असताना आपण हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर एका सेकंदामध्ये आपण त्याचं उत्तर सांगू शकतोय. बघा या ठिकाणी त्याचा आन्सर आपण बघूया. त्याचा आन्सर लेट y is equals to root of cos x plus root of cos x plus root of cos x plus dash 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 infinity. मग आता याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते ह्या प्रकारावर आधारित आहे बघा. फंक्शन प्लस रूट ऑफ फंक्शन प्लस रूट ऑफ फंक्शन प्लस डॅश 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 इन्फिनिटी. मग असं जर एक्झाम्पल परीक्षेत आलं असेल तर आपण ह्या फॉर्म्युल्याचा त्या ठिकाणी वापर करणार आहोत. हियर so dy by dx is equal to f dash x upon 2y minus 1 is equal to. Now find the derivative of function. What is the function here? So let y is equal to let f of x is equal to say cos of x. So write the derivative of function f of x. Derivative of function f of x is minus sin x upon 2 times y minus 1. बघा फॉर्म्युल्यामध्ये f of x काय घेतला मी, cos x घेतला. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x इज मायनस sin x अपॉन 2y minus 1. आता ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आन्सर माझा आलाय मायनस sin x अपॉन 2y minus 1. पण ऑप्शन मध्ये असं कोणत्याही त्या ठिकाणी दिलेलं नाही. मग काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी मला बदल करता येईल बघा. मायनस sin x अपॉन यातून मायनस साइन बाहेर काढायला इज 1 मायनस 2y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस sin x upon 1 minus 2y, and then observe this. Sin x upon 1 minus 2y is your answer. So your answer is B. Sin x upon 1 minus 2y. एवढं त्या ठिकाणी सोपं आहे. म्हणून काळजीपूर्वक विचारात घ्या की या टाइप मध्ये जर एक्झाम्पल आला असेल तर तुम्ही या फॉर्म्युल्याचा वापर करून उदाहरण सोडवू शकता. आपण दुसऱ्या प्रकाराकडे. दुसऱ्या प्रकारामध्ये बघा या ठिकाणी दिलाय तुम्हाला इफ y is equal to x raised to power x dash dash infinity, then to show that, so x into bracket 1 minus y cos of log x dy by dx is equal to dash dash dash. आता हे शो करायचं आपल्याला. मग याचा कोणतं आन्सर आहे ते आपल्याला शोधून काढायचं.
मग ते काढत असताना प्रकार कोणता आहे तो विचारात घ्या. फंक्शन रेस्ट टू पॉवर, फंक्शन रेस्ट टू पॉवर, फंक्शन डॅश 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 इन्फिनिटी. मग या ठिकाणी फॉर्म्युला बघा. इफ y इज इक्वल टू फंक्शन रेस्ट टू पॉवर, फंक्शन रेस्ट टू पॉवर, फंक्शन डॅश डॅश इन्फिनिटी असेल तर ह्या फॉर्म्युल्याचा मला वापर करायचा आहे. मग या ठिकाणी फंक्शन काय आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू से एक्स, हे फंक्शन आपण घेतलं. मग मला लागणार काय फॉर्म्युल्यामध्ये? सो एफ डॅश एक्स डिफरन्शिएट with respect to x, so f dash x is equals to 1. Derivative of f dash x is 1. So now we know that. So what we know that formula, so dy by dx is equal to y square f dash x upon function f of x into bracket 1 minus y times log of f of x. Use this formula here. So now substitute the value here. So dy by dx is equal to y square into f dash x. What is derivative of f dash x? Is 1 upon f of x. f of x is x into bracket 1 minus y into log of x. So therefore dy by dx is equals to y square upon x into bracket 1 minus y times log of x. आता या ठिकाणी मला काय हवंय ते बघा. काय पाहिजे मला? x into 1 minus y log x, dy by dx is equals to dash dash dash. So now take cross multiplication. So x into 1 minus y times log x dy by dx is equal to say y square. Now check whether which is the correct answer. So a is y, b is minus y, c is minus y square, d is y square. So your answer will be this one, d y square. So answer is d y square is your required answer. So similarly, next, take this another example on continuity. So it is very easy to find it. So now function f of x is 1 minus root 2 sin x upon pi minus 4x, where x is not equal to pi by 4. A x is equals to pi by 4 is continuous at x is equals to pi by 4. So now here, as since f of x is continuous at x is pi by 4, means it satisfies this condition. Limit of functions 1 minus root 2 sin x upon pi minus 4x as x tends to pi by 4 is equal to a, because function is continuous at point x is equals to pi by 4, means this satisfies the condition. So how to find this? By using L'Hospital rule. By using L'Hospital rule on LHS. So when we apply L'Hospital rule, if 0.0 form occurs, if 0.0 form occurs and infinity upon infinity form occurs, then we apply Lagrange L'Hospital rule here. So check whether it is 0.0 form or not. Now substitute the value. X tends to pi by 4 means x is pi by 4 here. So it is 1 minus root 2 into sine of pi by 4 upon pi minus 4 into pi by 4. So 1 minus root 2 into sine pi by 4 means 1 by root 2 upon pi minus pi, means it is 0.0 form occurs.
If 0 upon 0 form occurs, then we apply L Hospital rule. So to apply this L Hospital rule, so limit as x tends to pi by 4. Now differentiate this function with respect to x. It is 1 minus root sin x upon pi minus 4x. So now differentiate the numerator. Limit as x tends to pi by 4. So differentiate here, it is 0 minus root 2 into derivative of sin x is cos x upon derivative of pi 0, derivative of minus 4 is minus 4, which is equals to a. So therefore limit as x tends to pi by 4 is minus root 2 into cos x upon minus 4 is equals to a. Now substitute their values. Here root 2 into cos of pi by 4 upon 4, which is equals to a. So cos 45 degree is 1 by root 2 upon 4 is equals to a. So root 2 cancel. So therefore a is equals to 1 by 4, means your option will be D. So answer is D, 1 by 4 here. So now second one, function f of x is 1 minus sin x upon pi minus 2x square. X is not equal to pi by 2, f of pi by 2 is equals to say lambda. So therefore as function is continuous, means limit as x tends to pi by 2, 1 minus sin x upon pi minus 2x square is equals to lambda. If you put here limit as x tends to pi by 2, sin pi by 2 means 1, 1 minus 1 0, pi minus pi 0 means 0 upon 0 form occurs. Apply L Hospital rule. So limit as x tends to pi by 2, derivative of this is 0 minus derivative of sin cos x upon derivative of this is 2 times pi minus 2x into derivative of this is minus 2 is equals to lambda. So limit as x tends to pi by 2 is minus cos x upon minus 4 into pi minus 2x is equals to lambda. Again it is in the form of 0 upon 0. Again apply L Hospital rule. So limit as x tends to pi by 2 is minus derivative of cos x is minus sin x upon minus 4 into 0 into minus 2 is lambda. So minus minus plus. So limit minus minus plus, the sin x, limit as x tends to pi by 2 sin x upon 8 is equals to lambda. But substitute the values. Sin pi by 2 means 1. So lambda it is equals to 1 by 8. So answer is A, 1 by 8. अशा प्रकारे जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हालाही प्रत्येक उदाहरण त्या ठिकाणी व्यवस्थित सोडवता येऊ शकतं. म्हणून जाताना फक्त एवढंच सांगेन विद्यार्थी मित्रो,
MST-CETच्या परीक्षेला जात असताना पहिलं अभ्यासाचं नियोजन व्यवस्थित करा. आपलं वेळापत्रक व्यवस्थित तयार करून कोणत्या प्रकरणावर वेटेज जास्त असू शकतं, कोणतं प्रकरण आपल्याला व्यवस्थित येत आहे, कोणत्या प्रकरणाचा कंटेन्स आपला व्यवस्थित तयार झालेला आहे, त्या प्रकरणाचा त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही अभ्यास करायचा. ज्या प्रकरणाचा तुमचा अभ्यास झालेला नसेल त्याची प्रॅक्टिस करा. पुन्हा पुन्हा प्रत्येक प्रकरणाचे पुस्तकामधील सॉल्व एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त त्या पुस्तकातले उदाहरणं सोडवण्याची प्रॅक्टिस करा तेवढे MST-CET परीक्षा आपल्याला सोपी जाईल. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजीपूर्वक फॉर्म्युले पाठ करा, कंटेंट व्यवस्थित तयार करा आणि अभ्यास करत असताना 11वी आणि 12वीच्या टेक्स्टबुकचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी MST-CET परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं धन्यवाद.